नक्कीच व्यासपीठावर नंदन पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना सन्मानित करूया. नितेश म्हात्रे आपणास विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नंदन पाटील यांना सन्मानित करायचं आहे. यस, त्याआधी आपण मॅन ऑफ द मॅच त्या ठिकाणी देतोय. हेमंत पाटील ठरलाय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर स्वागत सत्कार या ठिकाणी होईल. नक्कीच नितेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण हेमंत पाटीलला सन्मानित करतोय. मायेची उपदार शॉल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. त्यानंतर नंदन पाटील यांना देखील या ठिकाणी सन्मानित केले जाईल. योगेश केने आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण नंदन पाटील यांना सन्मानित करायचं आहे. या सोबतच नितेश म्हात्रे देखील आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळतोय. यस, केवनी स्पोर्ट केवनी टीमचे कॅप्टन त्याचबरोबर बंद्रा मारुती काल्हेर टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी संपर्क साधा. यस, MCC कासार वडवली विपक्ष जय हरी रांजनोली या दोन टीममध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी MCC कासार वडवली टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे. तर थेट आपण मैदानाच्या दिशेने वळूया. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जितू चौधरी विथ केतन म्हात्रे, तर फ्रंट लाईन षटक तौफिक बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल तौफिक बोलतोय. पहिलाच बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेगला चुकी झाली आहे त्या ठिकाणी आणि चुकीला माफी नाहीये. बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार, 4 धावा चौकार. पहिला बॉल वर पहिला चौकार. या वेळेस हा बॉल सोडून दिलाय, दिशा चुकीची आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावे सोबत 5 या धावफलकावर धावफलक आपण पाहतोय. एक चांगली फाईट या दोन टीम मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. या वेळेचा बॉल ऑन साइडला, बॉल निघून गेलाय सीमा रेषा पार, 6 धावा षटकार. यस, कल्पेश पाटील सावंदे यांचे या ठिकाणी शुभ आगमन. वेलकम केपी. अतिशय दमदार फटका जितू चौधरीच्या बाट मधून आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच जितूची तर ओळख आहे मोठ्या फटक्यांपासून. सातत्याने चांगली फलंदाजी जितूच्या बाट मधून आपण पाहत आलोय आणि आता देखील सुरुवात चांगली झाली आहे. एक चौकार एक षटकार त्याच्या बाट मधून आलाय. षटकातील पुढचा बॉल तौफिक बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस बॉलला पुढे ठेवला होता, ड्राईव्ह केले ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव, एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. आज नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र MCC कासार वडवली टीमला आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. त्यांच्या
कॅप्टनने नक्कीच टॉस ज्या वेळेस झाला सांगितलं होतं प्रथमच आम्ही एक नौका संघ घेऊन या ठिकाणी उतरलोय. एक वेगळा एक्सपिरियन्स त्यांचा देखील असेल यात काही शंका नाहीये. त्या दरम्यान हा फटका भरपूर चांगला आहे. पॉवर प्लेचं षटक, पॉवरफुल फटका, क्रिकेटचं सौंदर्य. बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिळतील 4 धावा, चौकार. केतन मात्रेचा बाट मधून निघणारा पहिला ब्लास्ट. 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावा धावफलकर आपण पाहतोय 16 का डोला. 16 धावांचा बोलबाला धावफलकर आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला तौफिकच्या माध्यमातून फेकलं जात आहे. मात्र थोडी महागडी गोलंदाजी जरूर आतापर्यंत. षटकातील पुढचा बॉल, या बलेस चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. शरीराचा वेध घेणारा चेंडू. एक धाव कंप्लीट झाली. नक्कीच मिसफिल्ड जी झाली होती त्या मिसफिल्डवर चौकार आला होता आणि त्यानंतर मात्र अजून 2 मोठे फटके या ठिकाणी नक्कीच आले आहेत रांजणोली टीमसाठी. तौफिक पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बलेस देखील आधीच बॅट फिरवली होती. बॉल मात्र उशिराने येतोय. शरीराचा वेध घेतलाय चेंडूने. पुन्हा एकदा नक्कीच आपण पाहिलं बॉल जो आहे तो निर्धाव गेलाय. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. 17 धावा धावफलकर आहेत. त्या दरम्यान आपण व्यासपीठावर बोलूया. नक्कीच नितेश म्हात्रे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना सन्मानित करूया. केतन केने आपणास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण नितेश म्हात्रे यांना सन्मानित करायचं आहे. नक्कीच नितेश म्हात्रे, कल्पेश पाटील आज व्यासपीठावर आहेत. माझे क्लासमेट आहेत दोघेही. त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय केतन केने यांच्या शुभ हस्ते. हे आपण पाहू शकता नितेश म्हात्रे यांना सन्मानित केले जात आहे. षटक क्रमांक पहिलं ज्या षटकात आल्यात टीम जय हरी रांजणोली साठी 17 धावा. तर आता मात्र षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर टीमचे कॅप्टन अक्षय पाटील. पॉवर प्लेचं बंधन संपलं त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहतोय. षटकातील पहिला बॉल, या बलेचा बॉल अगदी खराब चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक धाव पलून देखील काढली आहे. अर्थातच 1+1 2 धावा मिळतील या बॉलवर आणि हा बॉल जो आहे तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. अक्षय पाटील पुन्हा एकदा या बॉलेस बॉलला पुढे ठेवला होता. वेग देखील दिला होता. त्या वेगाचा फायदा मात्र फलंदाजाला होतोय आणि चेंडू मात्र अगदी वेगाने सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी. ताकदीचा नाही तर युक्तीचा वापर फ्लिक केलं होतं फक्त बॉलला. एक चांगला फटका जितू चौधरीच्या बॅट मधून आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल अक्षय पाटील बॉलिंग ट्रॅक वर आपण पाहतोय. या बॉलेस स्विच करण्याचा प्रयत्न, नक्कीच प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय.
एक धाव लेग बायच्या स्वरूपात येते. सरळ बॅटने धावा येत असताना मात्र नक्कीच या फटक्याचा वापर करणं गरजेचं होतं का हे देखील नक्कीच विचार करत असेल त्या ठिकाणी जितू चौधरी माइन इन रेड कॅप. या वेळेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. अगदी अव्वांतर धावा मात्र या ठिकाणी खर्च केल्या जात आहेत. अक्षय पाटील जे टीमचे कॅप्टन आहेत एमसीसी कासार वडवली. अक्षय पुन्हा एकदा या वेळेस लो फुलटॉस बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू मात्र सरळ व्यासपीठाकडे येतोय. 6 धावांसाठी षटकार. हा केतन मात्रेचा क्लास आहे. अतिशय चांगला फटका त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. षटकार आलाय त्याच्या बाट मधून. षटकातील पुढचा बॉल या बॉलर्स देखील आडव्या बाट निघाल्याचा प्रयत्न. बाटची मोठी कडा यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू ट्रॅव्हल झाला होता. सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 32 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. आज प्रत्येक मॅच मध्ये मात्र 60+ धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि 70 बॉलचा वापर अर्थातच 60+ धावा ज्या आहेत त्या देखील सेफ नाहीयेत. यावेळेस समोरच्या दिशेने क्रिकेट मधील सर्वात सेफ फटका आपण पाहतोय. चेंडू लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या मधून सीमा पार. 4 धावा चौकार. पुढचा बॉल या वेळेस देखील अतिशय सुरेख फटका. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय डीप मिड विकेट. सीमा रेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार. दोन्ही फलंदाजांच्या बाट मधून केतन मात्रे 6 चेंडू 18 धावा ठोकल्यात तर जितू चौधरी 6 बॉलवर 19 धावा ठोकल्यात. संघाची धाव संख्या पहिल्या 12 मध्ये 42 बनल्यात. 2 षटकं फेकली गेल्यात. 42 धावा धावफलकावर. बॉलिंग ट्रॅकवर आपण कौशिक पाटीलला पाहतोय. षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी. अतिशय चांगली सुरुवात टॉस हरल्यानंतर फलंदाजी करत असताना जय हरी रांजणोली टीमची. षटक क्रमांक 3 षटकातील पहिला बॉल. कौशिक पाटील बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला दिसून येतोय. यावेळेस पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न फसलाय मात्र. निर्धाव चेंडूची सांगता. या षटकाची सुरुवात मात्र निर्धाव सोबत झाली आहे. पहिला बॉल जो आहे तो निर्धाव फेकलाय कौशिक पाटील ने. पुन्हा एकदा कौशिक गोरसाई विलेज झेंड कडनं षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. समोर आपण केतन मात्रेला पाहतोय. या वेळेस मात्र ओहो व्हाट अ शॉट. हा बॉल मात्र दूर कुठेतरी पडतोय. 6 धावांसाठी षटकार. अतिशय दमदार फलंदाजी केतन मात्रे आज वेगळ्या मूड मध्ये दिसून आलाय.
षटकातील पुढचा बॉल कौशिक पाटील पुन्हा एकदा सज्ज झालाय त्या ठिकाणी. या बॉलेस देखील अजून एक फटका चांगला आहे. हा बॉल देखील थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळाला. वेलकम ऋषी पाटील सोबतच यतीन यास. काय फलंदाजी केली होती सकाळच्या सत्रात. कमालीची बॅटिंग सागर आणि यतीनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. पहिली मॅच जी आपण पाहिली ज्या ठिकाणी तब्बल 67 धावांचं लक्ष जे होतं ते अगदी सहज चेस केलं होतं जय महाराष्ट्र दामणगाव टीम समोर. फुलटॉस आहे समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये खेळून काढलाय फटका. क्षेत्ररक्षक चुकी करतात त्या ठिकाणी, चुकीला माफी नाहीये. बॉल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. अब तक 56 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल या वेळेस चांगला बॉल त्या ठिकाणी कमबॅक केलंय या कौशिक पाटीलने. एक अनपेक्षित उचली घेणारा चेंडू बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नव्हता. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. बत्तीस धावा ठोकल्यात आतापर्यंत केतन म्हात्रेने. 11 बॉलचा सामना करत चांगली फलंदाजी करतोय आपल्या टीम साठी. षटकातील पुढचा बॉल या बॉलेस देखील बॉल भरपूर चांगला होता, मात्र यष्टीरक्षकाची चुकी पाहायला मिळते आहे. बॅकअप देखील खराब झालाय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. अशा प्रकारे षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 58 धावा. 58 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. यानंतर अजून एक षटक बाकी आहे. आज नक्कीच जय केने आमचे गुणलेखक माहिती देतात आम्हाला की आज एकही मॅच अंडर 60 झाली नाहीये. सर्व मॅचेस मध्ये 60+ स्कोर तुम्हाला पाहायला मिळालाय. क्या बात आहे. प्रत्येक बॉलचा अप टू डेट डेटा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय जय गणेशच्या माध्यमातून. शेवटचं षटक रुपेश बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल या भलेसा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. अगदी सन्मान दिलाय चांगल्या बॉलला त्या ठिकाणी. रणनीती चांगली पाहायला मिळते आपल्याला जेतूच्या बॅट मधून. ज्या प्रकारे सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आहे आणि स्ट्राईकला मात्र केतन म्हात्रेला आणण्याचं काम जितूने केलंय. कारण केतन म्हात्रे आज चांगल्या टच मध्ये दिसून आलाय. ज्या प्रकारे फलंदाजी करतोय 12 बॉलवर त्याने 34 धावा वैयक्तिक ठोकल्यात आणि संघाची धावसंख्या 59. 59 धावा धावफलकावर आपण पाहतोय. या वेळेचा बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मात्र दूर होते. पहिल्या टप्प्यावर चेंडू कलेक्ट केला जातोय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. आपण पाहतोय जय बजरंग चषक 2024 जय बजरंग स्पोर्ट गोरसे करांचं हे आयोजन. आज सलगचा दुसरा दिवस. पहिल्या दिवसात मात्र जय ब्राह्मणदेव भाटाले टीमला आपण पाहिलं होतं. या वेळेस
तोडलंय फोडलंय सर्वांना मागे सोडलंय बॉलला उडवलंय सीमारेषा पार 6 षटकार. संख्येवर खेळतोय केतन म्हात्रे. नक्कीच आज आपण शुभम गुलवी निंबावली टीमचा जो पाहिला त्याने 49 धावा ठोकल्या होत्या. सर्वोच्च धावसंख्या जी आहे ती नक्कीच त्याच्या बॅटमधून आली होती. मात्र या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का पाहूया. केतन पुन्हा एकदा सज्ज झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. रुपेश या व्हिलेज देखील ऑफ साइडला फटका चांगला आहे खाली क्षेत्र निवडलं आणि अशा प्रकारे आपला अर्धशतक त्या ठिकाणी पूर्ण करतोय फलंदाज केतन म्हात्रे. यस केतन बॅट उंचवायची आहे. वेल प्लेड. अतिशय चांगली धुवाधार इनिंग या ठिकाणी पेश केली आहे. तब्बल 16 बॉल मध्ये आतापर्यंत 52 धावा ठोकल्यात. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आपण पाहतोय. चांगली फलंदाजी केतनच्या बॅट मधून. या व्हिलेजचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 78 धावा झाल्या आहेत. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्येचा विचार केला तर 77 धावा टीम निंबावलीने ठोकल्या होत्या. मात्र नक्कीच तो रेकॉर्ड जो आहे तो मोडीत काढला या ठिकाणी टीम जयहरी रांझनोली. 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांमध्ये बिनबाद धावा ठोकल्या आहेत 80 धावा. हेलो 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 तर या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या जयहरी रांझनोली संघाच्या नावावरती ठोकलत त्यांनी 80 धावा आणि नक्कीच वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या देखील केतन म्हात्रेच्या नावावरती 80 धावा ठोकल्या आहेत. 81 धावांचे लक्ष्य आहे आणि या धावांचा बाटला कशा प्रकारे केला जाईल आपण ऐकूया मोनिश पाटीलच्या आवाजाने.
चला घाई करा. दुसऱ्या सत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. 81 धावांचं तब्बल आव्हान आहे आणि या स्पर्धेमधला पहिला मोठा टार्गेट आपण पाहतोय. याआधी जर पाहिलं तर 76 धावांचं आव्हान होतं. आता 81 धावांचं आव्हान आपण पाहतोय आणि पहिलं अर्धशतक देखील कंप्लीट होताना आपण पाहिलं. केतन मात्रे तिकडे बॅटिंग करत होते आणि अफलातून बॅटिंग त्यांनी साकारली. दोन सलामीचे बॅटर आपण कॅप्टन अक्षय आणि त्याच्या समवेत रुपेशला पाहतोय. 80 धावांचा पाठलाग करायचा आहे. थोडीशी घाई करा प्लीज. विनंती असेल जितकी घाई कराल तेवढाच बेनिफिट आपल्याला होणार आहे. कारण की येणारे पुढचे षटक तुम्हाला कमी षटक करायचे नसेल तर मग स्पीडअप करायचा प्रयत्न करा. षटक क्रमांक पहिलं विनीतला पाहतोय गोलंदाजीवरती. पहिलाच बॉल विनीतच्या विपक्षामध्ये. वा, अफलातून पद्धतीने चेंडू सरळ पाठवला आणि 81चा पाठलाग करायला सुरुवात षटकाराने. पहिला चेंडू पहिला साधावा. फटका पाहायला मिळाला. जसा बॅटच्या रडार मध्ये होता चेंडूला सरळ पाठवलं आणि अशा प्रकारच्या धावा फळकावरती जर जोडत राहिल्या प्रति षटकाच्या पाठीमागे 20-20 ची सरासरी आहे. तदनंतर बॅटची कडा आणि विकेट डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळतोय. झटका क्रमांक पहिला फलंदाज बाद. नवीन बॅटर मनीषला पाहतो आपण. बॅटिंग वरती क्रमांक 4 वरती आले. 2 विकेट मैदानाच्या माघारी परतले गेले. 4 चेंडूंचा खेळ जिथे समाप्त झाला. यानंतर आपण मॅच पाहणार आहोत. ज्या एका बाजूने विजयी संघ आणि दुसऱ्या बाजूने केवडी, या दोन संघांमध्ये आपण मॅच पाहणार आहोत. हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला. ड्राईव्ह केला चेंडूला. फ्रंट फुट वरती येऊन एक धाव तर बनवली जाईल, दुसरी बनवली जाते आणि त्याच दरम्यान चेंडू सरळ जाऊन पोहोचतोय चौकाराकरिता. 4 धावा.
आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढला देखील. टोटल धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचला गेला चौकाराच्या मदतीनं 12 आकड्यावरती. 5 चेंडूंचा जिथे खेळ समाप्त झाला. 12 धावा फळकावरती पाहायला मिळतात, पण अर्ली 2 विकेट मैदानाच्या बाहेर परतले गेले. पण सलामवीर साठी आलेले कॅप्टन अक्षय अजून देखील आपण त्याला मैदानामध्ये पाहतो. अक्षयकडनं जिम्मेदारी असेल या मॅच ची. शेवटचा अंतिम चेंडू श्री घेतली खूप सारी. टप्पा पडल्यानंतर खूप जास्त बाउन्स पाहायला मिळाला आणि त्यानंतर पंचांचा इशारा वाईटच्या स्वरूपात आणि 1 फॉर दी ओव्हर हे देखील कॉल केलंय. हा ऍक्शन रिप्ले पहा. खूप जास्त बाउन्स पाहायला मिळाला. एक सिंगल ने धावसंख्या फळकावरती वाईटच्या स्वरूपामध्ये वाढेल आणि एका धावेच्या मदतीने धावा फळकावरती 13 या आकड्यावर. यावेळेस पुढे टाकला होता. हलक्या गतीने बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर एका सिंगल करिता एका सिंगलच्या मदतीने षटक झाले समाप्त. 81 धावांचा पाठलाग करताना 2 विकेट गमावताना सध्याची परिस्थिती कासरवडवली संघाची 14 वरती 2 अशी आपण पाहतोय. मनीष आणि अक्षयची जोडी मैदानामध्ये आहे. 14 धावा फळकावरती त्याने जोडला गेला पहिल्या षटकामध्ये. सो सरासरी थोडीशी का होईना पण वाढेल. 22.33 ची सरासरी जाऊन पोहोचली गेली. म्हणजे अर्थात 23 धावा फळकावरती बनवाव्या लागतील. गोलंदाजीवरती गोलंदाज केतन म्हात्रे. दरम्यान रुपेशजी म्हात्रे ऑल द बेस्ट. जय हरी राजनोळी या संघाला शुभेच्छा आल्यात रुपेशजी म्हात्रे यांच्या आमच्या कमेंट सेक्शन मध्ये. त्यांचं देखील धन्यवाद. नंतर वेदांत भोईर ऑल द बेस्ट. विनीत भगत मॅन फ्रॉम राजनोळी धन्यवाद वेदांतजी भोईर. एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 2 विकेट गमावताना 14 आकड्यावरती. प्रथमतः बॅटिंग करताना अफलातून बॅटिंग केतन म्हात्रेची आपल्याला पाहायला मिळाली होती, ज्यामध्ये वैयक्तिक अर्धशतक देखील त्याने कंप्लीट केलं आणि नॉट आउट राहिले होते. विशेष केतन म्हात्रे गोलंदाजीवरती. पहिलाच बॉल केतनच्या विपक्षामध्ये अगदी डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह केला बॉल अगदी बाणासारखा निघून जाईल सीमा रेषा बाहेर. षटकार. ऍक्शन रिप्ले पहा आपल्या टीव्ही स्क्रीनच्या समोर. जसा चेंडू समोर टाकला गेला सरळ पाठवला चेंडूला 6 धावेंकरिता. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा यावेळेस अक्रॉस दी हँड आडवा पट्ट्याचा फटका पाहतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू आहे आणि तिकडनं फेकी करेपर्यंत एक आणखी सिंगल अंकित केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने 21 आकड्यावरती. बघा प्रति षटकामध्ये तुम्ही 3 मोठे फटके जरी जोडले ना तर मग मॅच तुमच्या हातामध्ये येईल. 16 मध्ये 60 धावा बनवायच्यात. अजून 21 धावा फळकावरती जिथे बनल्या गेल्या. ॲव्हरेज फार मोठं किंवा टार्गेट फार मोठं आहे आणि त्याच्या पाठीमागे धावायचे तर बघा 22.50च्या सरासरी धावा बनवाव्या लागतील. अक्षयसाठी हा चेंडू सरळ खेळायचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक पाठीमागे आहेत आणि तिकडनं फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 22 या आकड्यावर. 40+ खेळाडू सन्माननीय गणेशजी पाटील यांच्या माध्यमातून राजनोळी संघाला शुभेच्छा येतात. धन्यवाद गणेशजी पाटील साहेब. 22 वरती दुसरा धक्का. स्लोवा चेंडू ओळखला होता आधीच ओळखलेला आणि त्यानंतर स्लोवा चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकाराकरिता आणखी 6 धावा ऍड केल्या जातील. त्याचबरोबर रांजणोळीचे गणेशजी पाटील यांच्या माध्यमातून स्पेशल केतन म्हात्रे आणि रांजणोळी संघाला शुभेच्छा आल्यात. धन्यवाद. अनेक सारे हितचिंतक अनेक सारे या संघाचे पाठीराखे शुभेच्छांच्या माध्यमातून अमरजी म्हात्रे यांच्या माध्यमातून देखील ऑल दी बेस्ट आलंय जय हरी रांजणोळी संघाला. तदनंतर ऑफिशियल मयूर यांच्या माध्यमातून देखील ऑल दी बेस्ट जय हरी रांजणोळी या संघाला शुभेच्छा देतात आणि अनेक सारे प्रेक्षक आहेत ना जे प्रत्येक संघाला शुभेच्छा देतात. आणि दरम्यान सन्माननीय आदरणीय योगेशजी दळवी धोंडाबडवली यांच्या माध्यमातून देखील आपल्या या जय बजरंग चषक 2024 साठी शुभेच्छा आल्यात आणि
त्यांच्या माध्यमातून एक अनाउन्समेंट देखील जी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. वा 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 वा, अफलातून खूप लवकर पिक केलं चेंडूला आणि तदनंतर डीप डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सरळ चेंडू पाठवला गेलाय 6 धाब्यांकरिता आणि षटकाराच्या मदतीनं आगाज केलं, आव्हान केलंय. अंत केला जाईल का? धावा फलकावरती जोडला जातील 34 2 विकेटच्या नुकसानवरती आणि केतन मात्रेच्या विपक्षामध्ये हा मोठा फटका, हा हल्ला चढवला गेलाय. जशास तसं उत्तर. आणि ज्या पद्धतीने चर्चा आपण करत होतो सिद्धेश्वरजी की योगेशजी दळवी जे धोंडाबडवली कडनं बिलॉंग करतात आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलात आणि एक अनाउन्समेंट देखील आहे जी सातत्याने अनाउन्समेंट आपण अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये करतोय की त्यांनी अशी अनाउन्समेंट केले की त्यांच्याकडनं जी येणाऱ्या काळामध्ये अगदी काहीच दिवसामध्ये एक स्पर्धा येणार आहे आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ दी सिरीज साठी एक विशेष पारितोषिक आहे ज्यामध्ये आदात वासरू ठेवला गेलाय. ज्यामध्ये बघा बैलगाडी शर्यत आता सध्या चर्चेत असलेला सब्जेक्ट आहे. खूप सारी प्रसिद्धी या बैलगाडी शर्यतीच्या क्षेत्राला मिळाले. त्यामुळे क्रिकेटच्या पटलावरती आता अशा प्रकारचे पारितोषिक आपण नक्कीच पाहत येणार आहोत. मागच्या गावामध्ये आपण पनवेल रायगडमध्ये एक टुर्नामेंट पाहिली होती, तिथे देखील अशा प्रकारचं पारितोषिक होतं आणि या आपल्या विभागामध्ये त्यांच्या माध्यमातून ही पहिली अशी स्पर्धा असेल जी भिवंडी ग्रामीणमध्ये खेळवली जाईल, ज्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज जो खेळाडू राहील, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, त्याच्यासाठी आदात वासरू हे पारितोषिक ठेवण्यात आलंय आणि तिकडे सर्व संघांना प्राधान्य दिलं जाईल. धन्यवाद योगेश दळवी. चला मॅचकडे बोलूयात. शेवटच्या अंतिम चेंडूवरती धावा फलकावरती बनवल्या गेल्या, त्यामध्ये टोटल 2 आणि 2 धावेच्या मदतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या फलकावरती जोडला गेला 36 आकड्यावरती. विजयासाठी आता 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 45 धावा बनवायच्या. इक्वेशन थोडं का होईना पण आता जवळ वाटतं. 12 मध्ये 45 धावा बनवायच्यात. बघा 12 मध्ये तुम्ही 36 बनवलात म्हणजे या आधी तुम्ही जसं कामगिरी केलं त्याच्यापेक्षा थोडं जास्त एफर्ट्स टाकायच्यात. बाकी ओव्हरऑल काही नाही करायचंय. जसे एफर्ट्स तुम्ही घेतले होते. मनीषची अफलातून बॅटिंग 7 मध्ये 26 धावा आणि अक्षयला साथ द्यावी लागेल. अक्षयने बघा एकाच चेंडू फेस केलाय, एका धावेवरती आहे तो 100च्या स्ट्राईक रेटने. पण अक्षयला देखील आता वेगवान धावा बनवाव्या लागतील कारण की 12-45 धावा या एका बॅटरकडनं नाही होणार. तुम्हाला दोन्ही एंडने अटॅक करून घ्यावा लागेल. 22.50 सरासरी आहे आणि मागच्या षटकामध्ये जर पाहिल्या धावा 22 आल्यात. कॅल्क्युलेशन चांगलं आहे कासार वडवली संघाचं. गोलंदाजीवरती षटक क्रमांक 3 घेऊन विवेक भगत आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 विवेक भगत कडनं सुरुवात. पहिला बॉल सोडू दिलाय, लीव केलं, जाऊ दिलं आणि तदनंतर पंचांचा इशारा येतो की वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव अंकित केली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतीये, जाऊन पोहोचते ती म्हणजे टोटल 37 आकड्यावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. 37 धावा फलकावरती जोडला गेला. 2 विकेट जिथे माघारी आहेत. अक्षयसाठी हा चेंडू स्विंग अँड मिस, पण पंचांचा इशारा येतो की खूप दूर होता चेंडू आणि त्यामुळे वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव दिली जाते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 1 ने वाढेल. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 38 आकड्यावरती. षटक क्रमांक जिथे प्रगतीपथावरती आपण 3 पाहतोय. पहिल्याच 2 चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये हाताळलेत. आता माझं इक्वेशन बघा 38 बनवलं, 12 मध्ये 43 बनवायच्यात. लॉफ करायचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव मिळेल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ज्या धावा येतात त्या कासार वडवली संघाला कुठेतरी फायद्याच्या ठरत आहेत कारण की एक धावा या मॅच मध्ये फार इम्पॉर्टंट आहेत आणि अशा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा येत राहतील तर जे इक्वेशन आहे ना ते कमी होईल. चर्चा करत होतो 22.50 ची सरासरी, आता बघा कमी झाली आहे जी 21.00 ची आहे. लव फुल टॉस होता. इथे एलिव्हेट करण्याची संधी होती अक्षयला पण सरळ निघून गेले रक्षकाच्या हातामध्ये. हा ऍक्शन रिप्ले पाहतोय. अगदी बॅट जवळ होता चेंडू आणि तदनंतर चेंडूने दिशा बदलली होती. डॉटच्या स्वरूपामध्ये निर्धाव चेंडूची खेळ समाप्त झाला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 39 आकड्यावरती. बोला तयार. यावेळेस उडवलाय हवेमध्ये. प्रॉपर कनेक्शन, प्रॉपर टायमिंग, ताकद आहे, टायमिंग आहे, नजाकत आहे आणि सगळ्या काही दाखवताना अक्षयच्या बॅट मधून आहे येणारा पहिला धमाका. टोटल धावा फलकावरती जोडल्या जातील 45 आकड्यावरती.
मॅच अजून संपलेली नाही आहे, कारण की विजयासाठी 10 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. कासार वडवली संघाने या धावा चेस केला ना तर मी म्हणेन की वन ऑफ द बेस्ट फिनिश असू शकतं. 36 धावांची गरज आहे. स्विंग झालाय, चेंडू बाहेर निघाला आणि तदनंतर या आता 10 चेंडू 35 इक्वेशन आलंय मैदानामध्ये, कारण की वाईड चेंडू पाहिला. गोलंदाजाकडे जर पाहिलं ना तर मी म्हणेन की त्याच्याकडे टर्न चांगला, ज्या पद्धतीने तो चेंडूला वळण देतो ना ते चांगलं आहे. पण असं म्हणतात ना की तुमच्याकडे वेग किंवा वळण असून फायदा नाहीये, तुम्हाला टप्पे नियंत्रणामध्ये ठेवावे लागतील आणि तेच काम करायचंय विवेक भगतला. जर या टर्न वरती जर त्याने चांगले टप्पे ठेवले तर मी म्हणेन की मग तो फलंदाजाला अक्षरशः नाचवू शकतो. यावेळेस बॅटवरती नाही चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने येऊ शकला. एक धाव तर बनवली आहे, दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे आणि फेकी करेपर्यंत दुसरी धाव देखील सक्सेसफुली कंप्लीट केली जाते आणि या 2 धावेच्या मदतीने धावा फळकावरती वाढतायत. 48 आकड्यावरती जाऊन पोहोचतील. 3 चेंडूचा खेळ समाप्त जिथे झाला. 9 मध्ये 33 धावा. यानंतर होणारी मॅच केवणी संघ रेडी राहायचे आपण. विजयी संघाच्या विपक्षामध्ये फुल टॉस होता. चला पंच आमचे तिसरे पंच या बॅटिंग रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल. फुलटॉस चेंडू होता, त्याला बॅट वरती नाही घेऊ शकले अक्षय आणि 1-22च्या स्वरूपामध्ये धाव तर कंप्लीट केली आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. कारण की चेंडू त्यानंतर डीप झाला खाली, कदाचित बॅटला स्पर्श झाला असता तर पंचांना आणखी जास्त दुविधामध्ये टाकलं असतं, प्रश्नात टाकलं असतं पंचांना, पण बॅटला स्पर्श झाला नव्हता. चेंडू लाफ करायचा होता, अगदी समोरनं वळण दिलाय. मग याच गोष्टीची चर्चा केली होती की विवेक भगतला जर टप्पा सापडला तर मग डॉट बॉल घेऊ शकतो आणि इथे तो टप्पा सापडलाय त्याला. हेच काम करायचंय विवेकला. तुमच्याकडे वळण तर चांगलं आहे, पण टप्पे नियंत्रणामध्ये जर आणले गेले तर मग अशा प्रकारचं दृश्य नक्कीच दिसेल. आणखी एक चांगला बॉल आणि त्याच्यावरती बॅटची कळा घेतली नाही. बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर फलंदाज माघारी परतला गेला. सन्मान्य आदरणीय राजेशजी केडे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि सन्मान्य राजेशजी केडे साहेबांचा आपण लगेचच नितेश दादांच्या शुभ हस्ते शाही सन्मान स्वागत सत्कार आपण कंप्लीट करूया. मी नितेश दादांना विनंती करेन की आदरणीय राजेशजी केडे साहेब जे आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आपण त्यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार कंप्लीट करायचा आहे. तदनंतर आदरणीय गोड व्यक्तिमत्व आदरणीय सन्मान्य ऋषीजी पाटील साहेब देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि ऋषी पाटील यांचा देखील आपण लगेच शुभ सन्मान कंप्लीट करत आहोत. मी आयोजकांना विनंती करेन की आपण ऋषीजी पाटील यांचा देखील शुभ सन्मान कंप्लीट करायचा. गोलंदाजीवरती गोलंदाज दीपकला पाहतोय आपण. शेवटचा अंतिम षटक असेल. यावेळेस पंचांचा इशारा वाईटच्या स्वरूपामध्ये 6 चेंडू 32. गोलंदाज तयार. स्लो चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर गती कमी झाली चेंडूच्या पाठीमागे आणि त्याच दरम्यान जर बघितलं गेलं तर धावसंख्या फळकावरती स्थगिती पाहताना 50 आकड्यावरती म्हणजेच विजयासाठी 5 मध्ये 31 बनवायच्या.
ऑन साइड खेळायचा प्रयत्न केला होता. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतील. फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढताना पाहायला मिळते. धावा फळकावरती जाऊन पोहोचला गेला 51. 51 आकड्यावरती 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 30 धावांचं समीकरण आता बनवायचं आहे. बोला तयार. डावखुर आताचा फलंदाज यावेळेस कौशिकला पाहत होतो स्ट्रायकर एंड वरती आणि कौशिक साठी हा डॉट बॉल पाहायला मिळाला. निर्धाव पद्धतीने चेंडू हाताळला गेला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 51 आकड्यावरती. आता 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये प्रति चेंडूच्या पाठीमागे 10च्या सरासरीने धावा 30 अशा त्या अशक्य वाटू लागल्यात. दोन चेंडू आणि 2 चेंडू मध्ये धावा फळकावरती आता 30 बनवायच्या. बॉल तयार. आणखी एक चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तिथे देखील डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. कासार वडवली संघ एक क्षण असं वाटत होतं की इक्वेशन किंवा टोटलच्या पर्यंत पोहोचेल की काय, पण जे विकेट पडले ते विकेट कुठेतरी त्यांना आता दबावात टाकलं आणि त्यानंतर मॅच वरती आता पूर्णपणे हावी होताना आपण पाहतोय टीम रांजणोळी संघाला. सर रांजणोळी संघाचे लगेचच कर्णधार आपण यायचं आहे विपक्षामध्ये केवणी. अशी दुसऱ्या सत्रातली दुसरी मॅच आपण पाहणार आहोत, जी मॅच 3 षटकांची असेल. आयोजकांकडून आमच्यापर्यंत सूचना पोहोचवली जाते आणि लगेचच आपण वळूयात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये, जिथे आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक. आणि या मॅचचा हिरो नो डाऊट, ज्याच्या बॅट मधनं अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली. 54 धावा 17 चेंडूंना फेस करताना, ज्यामध्ये 4 चौकार आणि 5 षटकार जोडले. 317.65 स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. आपण केतन मात्रेला इन्व्हाइट करूयात आमच्या टॉस बॉक्स मध्ये, जिथे देऊ त्याला मॅन ऑफ द मॅच आणि लगेचच करूयात नेक्स्ट मॅचचं टॉस, जिथे एका बाजूने टीम रांजणोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये केवणी संघ असेल. हॅलो नमस्कार, आपला पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हार्दिक स्वागत आहे. केतन मात्रे आमच्या समोर जॉईन झालात, वेलकम. खूप चांगला खेळ राहिला होता. 53 धावा त्याने बनवल्या आणि आपण त्यांना देत आहोत मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक. या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक केतनच्या नावावरती राहिलंय. एक छोटीशी बाईट केतन सोबत देखील आपण घेऊयात. केतन, काय म्हणशील, या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक बनवलंस आणि आपल्या संघाला एका चांगल्या पोझिशन मध्ये टाकलं होतंस, त्याबद्दल काय म्हणायचा प्रयत्न असेल? थोडं मी पण शिर्डीला पदयात्रेला गेलो होतो, त्यामध्ये थोडा प्रॅक्टिस वगैरे नव्हती. 2-4 दिवस आल्यामुळे प्रॅक्टिस करून थोडा कॉन्फिडेंट होता, मी संघासाठी काहीतरी करून दाखवेन. आज 100% बॅटिंग झाली माझी. त्याबद्दल मला चान्स दिल्याबद्दल माझ्या संघाचा पण मी आभार व्यक्त करतो. असं होतं ना की आपण एखादा मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स केला की आपल्या संघाचे एक्सपेक्टेशन आपल्याकडनं वाढतात आणि प्रमुख खेळाडू म्हणून ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर तुझ्याकडनं अपेक्षा आता खूप साऱ्या वाढल्या. त्यामुळे नेक्स्ट स्टेजवरती तुम्ही जसं जसं जाल आव्हाने वाढेल. त्यामुळे स्वतःला सिद्ध करताना कसा खेळ करण्याचा प्रयत्न असेल आणि काय म्हणायचा प्रयत्न असेल? 100% माझ्या टीमसाठी 100% खेळ दाखवायचा प्रयत्न करेन. नक्कीच खूप चांगली बाईट आपल्याला केतनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. लगेचच आपण टॉस करणार आहोत. आपण या रांजणोळी संघाचे कर्णधार आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण टीम पाहतोय. केवणीच्या विपक्षामध्ये जयहरी रांजणोली आणि नितेशजी म्हात्रे साहेबांना विनंती करेन की आपण टॉस करत आहोत. नितेशजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून आपण नाणेफेकीचा कौल करतोय. जयहरी रांजणोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये केवणी संघाला आपण पाहतोय.
जय बजरंग अशी कॉलिंग आणि जय बजरंग चषक इथे अर्थात पाहायला मिळालाय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. फारसं काही विचारत नाहीये. डिसिजन क्षेत्ररक्षण. ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. आणि लगेचच मॅच कडे जाऊयात. मॅच असणारे 3 षटकांची दुसऱ्या सत्रातली दुसरी मॅच आहे आणि यातला विजेता संघ पुढच्या सत्रामध्ये जाईल. ओव्हर टू कॉम्बॉक्स जिथे तुमच्या समवेत जोडले जातील मेरी आवाज मेरी पहचान म्हणून ओळखले जाणारे एक गोड समालोचक. हॅलो हॅलो नक्कीच मॅचला आपण सुरू